नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बिहाइंड द सीन्स दाखवणार आहे. मी रील कशा शूट करतो आणि व्लॉग शूट करताना सुद्धा बऱ्याच चुका होतात. मी पटापट रेडी होतो आणि आम्ही काय शूट करतोय ते मी तुम्हाला बाहेर गेल्यावर सांगतो. चला, सगळे मुलं एक एक करून जमा होत आहेत. हाय आर्यन, बर्थडे बॉय. चार गाडी ओ भाई, अजून येणार. मित्रांनो सध्या मी एरियामधल्या मुलांसोबत रील शूट करतोय आणि तुम्ही बघू शकता एवढे लोक आपल्या सपोर्टसाठी आलेत आणि तुम्ही रील बघितली असेल. आय होप तुम्हाला आवडलं असेल. तर मजा येते शूट करायला. तुम्ही बघू शकता आम्ही कॉस्ट्युम कसे घातलेत. माझ्या हातात घड्याळ वगैरे, इथे लालाने बरीच आयडिया लावली आहे, गन वगैरे आणले. परत लहान मुलांच्या घरून आम्ही सगळ्या गोष्टी आणल्यात. आर्यन भाऊ काहीतरी बनलेत. काय बनलेस? एस्थेटिक. एस्थेटिक. ऍक्शन. 3, 2, 1 ऍक्शन. कॅमेरात नको बघू, वर बघ आणि आसपास बघ. खाली घे थोडी अजून. हळूहळू हळूहळू बघ. बस फक्त राईट लेफ्टला बघ. हा, आता सगळे चालू केली व्हिडिओ. कुठे आर्यन? तो तुम लोग अंदर रहोगे ना, अंदर से बाहर आओगे ना. हे बघ. परत रिटेक करावं लागणार. ए तुम्ही इथे उभे राहा ना. आम्ही इकडे होतो ना पुढे हा कुठे आहे? तो रुद्र घे. ए सौरभ, अरे लावून जा रे. और चाहिए देखो. ए रुद्र, कट. हे हसले हसले, थांब. नाचत राहा. चला, फायनली आमचं रील शूट कंप्लीट झालं आहे आणि खूप मजा आली. यांच्यासोबत मी पहिल्यांदाच रील शूट केलं आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या एरियातले मुलं आलेत. आणि व्हिडिओग्राफर जो आहे तो शुभम कदम. हा बघा, जे तुम्ही रील बघितली याने शूट केलं होतं. आणि मी आता बाकीच्यांना त्यांचा एक्सपिरियन्स विचारतो. आणि हे शूट करायला आम्हाला 1 ते 1.5 तास लागले. ही रील बनवून मला खूप चांगलं वाटलं आणि मजाही आली तेवढीच. खूप वेगळा एक्सपिरियन्स होता, म्हणजे पहिल्यांदा रील शूट केल्या म्हणून. मस्त वाटलं इथे काढून रील्स. आर्यन बर्थडे बॉय. रील ही पहिल्यांदा, म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा रील बनवली आहे. तर असे अजून रील येतील तर त्यासाठी सौरभ जाधव ब्लॉग्स यांना सबस्क्राइब करा. सौरभ के साथ काम करके फुल मजा आ गया. फर्स्ट टाइम रील्स बनाया पर बहुत मजा आया. ऐसा लगा ही नहीं कि फर्स्ट टाइम बना रहे हैं. सौरभ के वजह से हुआ है. सौरभ को लाइक और सब्सक्राइब करे. मला पण खूप मजा आली आणि माझ्या पायाला पण लागलं. हा, कुठे लागले? अरे रे, हे बघा रक्त आलं भाई. त्याचे कष्ट तुम्ही लाईक मध्ये द्या, म्हणजे त्याचे कष्ट निघून जातील. तर गाईस, मला आता खूप चांगलं वाटलं ही रील बनवून, कारण की मी हे खूप वर्षांपासून करतोय माझ्या प्रिय दादासोबत. सुजलने एक महत्वाचं काम केलंय. तुम्ही जो मुलगा बघितला जो मध्ये येतो फोटो काढायला आणि नंतर नाचतो, कसं वाटलं तुला? खूप वेगळाचा आणि मस्त एकदम एक्सपिरियन्स होता. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता. कधी मी रील शूट केली नव्हती माझ्या आयुष्यात. अरे बट ही पहिल्यांदा माझा जो एक्सपिरियन्स होता. खूप मेहनत केली आहे पोरांनी सर्व, तर खूप मजा आली रील शूट. असं काय नाही, सगळे बोला रील शूट करतात, पण याच्यात काय माहिती का बोलले रील शूट केली नाही. सगळ्यांनी रील शूट केले पण ते कुठे पोस्ट करत नाही. आजचा आमचा डे 2 होता शूटचा. काल आम्ही एक रील शूट केली होती, ती 7,000 क्रॉस झाले. सध्या रुद्र जो आहे बॉलिंग करतोय, हे बघा. ओ भाई, रुद्र कशाने बॉलिंग करतोय बघा. सीझन बॉलने. आता आम्ही कॅच खेळत होतो. आता माझ्या हाताची पूर्ण वाट लागली म्हणून मी याला बोललो चल तू बॉलिंग कर. बघूया आता कशी करतो. वो भाई, 6 वेने बोल्ड केलंय पूर्ण, हे बघा. तर रुद्र भाई, चला आता आम्ही चाललोय चालण्यासाठी. माझ्या शूजला पण बघा पूर्ण माती लागले, रुद्राचे पण. आता आपण जातोय सिक्रेट वॉटरफॉलवर, जे की मी तुम्हाला आधीच्या व्लॉगमध्ये दाखवलंय. आणि किती दिवसांनी मी असं व्लॉग शूट करतोय, नाही तर तुम्ही एक प्रॉपर व्हिडिओ माझा बघितला असेल, जे की मी गेले काही दिवस झाले अपलोड करतोय. हे बघा, पोहोचलोय आपण. आणि हा रस्ता जरासा ओबडधोबड आहे. जंगल बघू शकता, पूर्ण सुनसान आहे. हे आहे ते सिक्रेट वॉटरफॉल. पण आता याची हालत बघू शकता.
ते इतकं खोल नाही आहे, पण आता इथे पूर्ण घाण जमा झाली आहे. इथे पावसाळ्यात पाणी वाहतं, पण आता हे पूर्णपणे सुकलंय. याआधी मी बऱ्याच लोकांसोबत आलोय, पण रुद्र, मी आणि सचिनदा आम्ही लोक इथे आलो होतो. आणि रुद्र तेव्हा बराच लहान होता. तो गाइस ये हूँ मैं और ये तालाब और ये सब लोग. अभी मैं इधर डुबकी मार रहा हूँ और ये अभी वीडियो बना रहे. कैसे नालायक लोग हैं. देखा आपने लापरवाही का नतीजा. ओ भाई, तो गैस फाइनली हम पहुंच चुके हैं एक सीक्रेट वाटरफॉल पे. छोटा सा वाटरफॉल है. तेव्हा मला माहिती पण नव्हतं की कुठला दगड होता तो मला वाटतं इकडचा होता, हा समोरचा. तेव्हा मी ह्याच्यावरतून पडलेलो आणि सौरभ दादा तिकडून वरतून आला मला घ्यायला. एक व्हिडिओ शूट करायला किती टाईम लागतो, किती मेहनत लागते. आणि आम्ही तर सध्या नॉर्मलच व्हिडिओ शूट करतो, पण जे मोठे मोठे क्रिएटर्स आहेत, आपल्याला वाटतं की त्यांचे लगेच व्ह्यूज येत आहेत त्यांना, पण तसं काही नसतं. त्यामागे खूप मेहनत असते आणि तोच प्रयत्न मी सुद्धा करतो आहे. आता बऱ्याच नवीन मुलांना घेऊन, जे माझ्या चॅनेलवरती तुम्हाला दिसले नाही आहे, त्यांना मी घेतो आहे. आणि मला हे खूप आवडतं की बाकीच्यांनी पण प्रयत्न केला पाहिजे. कॅमेरासमोर येऊन तो कॉन्फिडन्स आहे तो बिल्ड केला पाहिजे. म्हणून मी इतरांना सुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला इथे काहीतरी भयंकर दिसलंय, दाखवतो तुम्हाला. ते बघा, तिथे एक बकरी किंवा काहीतरी मेलेलं आहे. आपण निघूया पटापट इथून, कारण की खूप वास येते इथे. चला, पोचलो मी आमच्या एरियामध्ये. आता जाऊया पाटीलवाडीमध्ये. 2 मांजरे झोपले इथे आणि इथे. हे बघा, लहान मुलं खेळत आहेत. होय, तस्माय आस्था पण आले. और ऐसे गाइस भाई, गांधीजीच्या ब्लॉग मध्ये आले. आणि हा आहे माझा मित्र भावेश, आयुष और डान्स मध्ये. हा आयुष होता, पण हे दोघं नव्हते. भावेश याचा चॅनल आहे. भावेश नाव आहे फक्त. आणि माझा तर माहिती आहे, वर्ल्ड ब्लॉग 2. और अभी हम जा रहे खेलने दादा. आज फनी चॅलेंज करायचं. लास्ट फनी चॅलेंज. काय करायचं? डेअर 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 बघा, पोरं काहीतरी खेळत आहेत. मायर मैं लूंगा ट्रूथ. आय होप गाइस तुम्हाला असा व्लॉग आवडला असेल. आणि ज्यांना ज्यांना मनातून वाटतंय की आपण हे काहीतरी केलं पाहिजे, व्हिडिओ शूट केले पाहिजे, सो माझं सजेशन असेल की प्लीज आजच्या आजच सुरुवात करा. आणि घाबरू नका. मनातून पहिलं भीती वाटणार कॅमेऱ्यासमोर बोलण्यासाठी, आणि पहिलं तर आपल्याला सुचणार नाही की आपल्याला काय करायचं आहे. सो आधी ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे, आणि त्यानंतर व्हिडिओज बनवा आणि अपलोड करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.